तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कुठलीच गोष्ट आयुष्यात माणसाला सहज मिळत नाही आणि जर मिळाली तर त्याची किंमत राहत नाही, मजा येत नाही। आता फॉर एक्झाम्पल आंबा ठराविक दिवसांमध्ये ठराविक सीझनमध्येच येतो म्हणून त्याची किंमत असते। पण मी विचार केला की हाच आंबा मी जरासे कष्ट करून नागमोडी वळणं घेऊन कोकणातल्या एखाद्या छोट्याशा गावात येऊन खाल्ला तर क्या बात आहे, काय बहार येईल ना। आता तुम्ही म्हणाल ही सगळी मजा मी घेणार तर तुम्ही काय करणार? अहो असं काय, आंब्याच्या नवीन रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी आणणार ना, त्या तुम्ही करून पहा घरी, चालेल की नाही? चला मग आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवात पाहूयात आजचा नवीन भाग आणि पाहूयात नवीन रेसिपीज तुमच्यासाठी। आंबे खाण्यात नेहमीच मजा असते, पण आंबे चोरून खाण्यात जास्त मजा असते जी शहरात घेता येत नाही। आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाच्या आजच्या भागात आपण आहोत दापोलीतल्या गुडघे गावात आणि आपल्या सोबत आहेत मानसी दांडेकर मावशी। बरोबर, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आणि आम्हाला खूप बरं वाटतं तुमच्या या हमराईमध्ये बसून तुमच्याशी गप्पा मारायला। टेन्शन आलंय गप्पा मारायचं? अजिबात नाही ना, मोकळ्या गप्पा मारूयात ना। तुमचा भातचा तुमचा पुतण्या कोण वाटेल ते समजा इथे आलाय आणि आपण आता गप्पा मारूयात। मला सांगा तुम्ही इथे किती वर्ष झाली राहता? माझ्या लग्नाला आता 23 वर्ष पूर्ण होती। 23 वर्ष पूर्ण झाली। कोण कोण असतं इथे? इथे माझे मिस्टर, मी, माझी 3 मुलं। बरं, आता आधी आम्ही एकत्र कुटुंबात खाली होतो। बरं, इथे बागेमध्ये घर आहे, बरं, तिथे माझी चुलत जाऊ, पुतणे, पुतण्या, दीर अशी आम्ही जवळजवळ 10-12 माणसं एकत्र होतो। वा वा वा। आणि आता गेली 3 वर्ष आम्ही सेपरेट वरती घर बांधलं, इथे घर बांधलं। बरं, आणि तुमच्या माहेरी कोण कोण असतं? माझ्या माहेरी माझे आई म्हणजे आता वडील, आई गेली, बरं, 6 महिने झाले, वडील, 3 भाऊ, बरं, 3 भाऊजे। अरे वा वा, म्हणजे दोन्हीकडे छान छान मोठी मोठी कुटुंब आहेत। माहेर मग कुठलं म्हणालात तुम्ही? माहेर रत्नागिरी तालुक्यामध्ये वरवड म्हणून गाव आहे, रत्नागिरीतलं। बरं, आणि आता इकडे तुम्ही आलात 23 वर्ष झाली। 23 वर्ष झाली। आता आपण जरा मुद्द्याकडे येऊयात। आमचा हा जो सध्याचा महोत्सव चालू आहे आम्ही सारे खवय्येमध्ये, त्याचं नाव आंबा महोत्सव आहे। काय फरक आहे तुमच्या माहेरच्या तिकडच्या आंबे खाण्यामध्ये इकडच्या आंबे खाण्यामध्ये? तिकडे आंबा फार कमी प्रमाणात आहे, इकडे बागा भरपूर आहेत। बरं, आणि त्या साईडला बागा कराराने दिल्या जातात, त्यामुळे घरी प्रोसिजर करून पेट्या वगैरे भरणं हा काही व्याप नसतो। इकडे मात्र आम्ही सगळी हे करून आंब्याची ट्रीटमेंट देऊन आंब्याला इथे घरगुती किंवा मार्केटला बॉक्स पाठवतो। मग तिकडे काय व्यापाराला दिली जाते का? बागच्या बाग व्यापाराला दिली जाते। बरं, पण इकडे मग तुम्ही त्याच्यावर थोडक्यात संस्कार करतात आंब्यांवर? आंब्यांवर संस्कार करतो का घरी मार्केट हे करून पाठवतो। बरं, तसं काही नाही, तिकडे बागाच्या बागा दिल्या जातात। वा वा। पण मग ह्या सगळ्या तुमची जी प्रोसिजर आहे आंब्यांवरती हे काम करण्याची, घरात सगळी मिळून करता तुम्ही? हो हो, सगळी मिळून करतो। बरं बरं, मला एक सांगा, तुमच्याकडे दोन्हीकडे मोठं कुटुंब, माहेरी पण आणि इकडे पण,
पण मग तिकडे आंबा खाण्याची पद्धत इकडे आंबा खाण्याची पद्धत याच्यात काही फरक आहे? हा, फरक म्हणजे तिकडे आंबा एवढा विशेष नसल्यामुळे काही ठराविकच आहे, आपला कापला दिला खाल्ला असं होतं. पण इथे तसं काही नाही. इथे हापूस आंबे आम्ही चिरून सकाळी नाश्त्याला पानासमोर किंवा दुपारी पानासमोर ठेवतो. आणि व्हरायटी रायवळच्याही आहेत. वा वा. केशर, तोतापुरी, बाटली हापूस, त्यामुळे तेही आम्ही तसेच व्यवस्थित धुवून वगैरे पंक्ती समोर असे ठेवून देतो आंबे. म्हणजे नाश्त्याला आंबे देता? हो, तसा आंबाही ठेवतो. मला जेवायचे अशा पंक्तीत एकदा. चालेल. आज मला संधी आहे, तुम्ही फक्त पाहत राहा. पण मला एक सांगा, तुमच्याकडे आता लहान मुलंही बरीच असतील का? मग त्यांची एखादी खास आठवण जी, आता जसं मी लहानपणी करायचो, आंबा पिकलाय की नाही मी सारखं ते उघडून पाहायचो, माई एखादं हाणायची, अरे आठवडा होऊ दे, तशी काही एखादी आठवण तुमच्या? आमच्याच माझ्या कुटुंब इकडे मोठे आहे, म्हणजे नंदा 6 नंदा आहेत, त्या पुण्या मुंबई ह्या, त्यामुळे मे महिन्यात सुट्टी लागली की सगळी भाचवंड इकडे मे महिन्यात ताजोळी यायची. बरोबर. त्यामुळे आमच्या पंक्तीला जवळजवळ ही मुलंच 30-35 मुलं असायची. क्या बात है. आणि मग त्यांची आंबा खाण्याची शर्यत, आता तू किती 4 खाल्लेस, मी 5 खाल्ले, अशी त्यांची एक शर्यत लागायची. वा वा वा. ती एक मजा. किंवा आंबा जेवण झाली दुपारी की आंबे पिशवीत भरायचे आणि कुठेतरी बागेत जाऊन बसायचं. किंवा आमच्या मोठ्या घराखाली नदी राहते, त्या नदीमध्ये जाऊन बसायचं टोपला घेऊन, तिथे आंबे खायचे. अशी मुलांची मजा मे महिन्यात चालू असते. बघा, याला म्हणतात प्रेम. मी कोकणात यांच्या घरी आलो आणि यांनी आल्या आल्या मला हा आंबा बक्षीस दिलाय. आता तुमचं दुर्दैव की तुम्हाला फक्त पाहावं लागणार आहे, मी हे सगळं खाणार आहे. ओके, चला आता आपण पुढे वळूया. काय करणार आहात तुम्ही पहिला पदार्थ? मी आंब्याची पानगी. आंब्याची पानगी. बर, कुणी शिकवला तुम्हाला? सासूबाईंनी. सासूबाईंनी. आता आपण ज्या पद्धतीने करणार आहोत त्याच पद्धतीने पानगी होते? नाही, गोडही होते. ही मी तिखट करणार आहे. अच्छा. आणि गोड प्रकारही ह्याचा होतो. ओके, मग त्याच्यासाठी काय वेगळं साहित्य वापरावं लागत असेल? हा, दूध आणि आंब्याचा रस घ्यायला लागतो. अच्छा, पण आपण तिखट करणार आहोत. आता आपण तिखट करणार. चला, मग आज आपण पाहणार आहोत आंब्याची पानगी तिखट, हो की नाही? मग त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आम्हाला सांगा. ही तांदूळ बाजरीचं पीठ, हा आंब्याचा कैरीचा कच्चा किस, ही कोथिंबीर मिरचीचं वाटण आहे, कोथिंबीर आहे आणि मीठ. आंब्याची पानगी तिखट करण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण आता पाहिलं, बरोबर? आता आपण कृतीकडे वळूया. चालेल? काय करावं लागतं आधी? ही पीठ आहे 2 प्रकारची. बरं. तांदूळ आणि बाजरी आणि आंबा हे मिक्स करायचं. मिक्स करायचं. बरं, ठीक आहे. ते पीठ कशाची आहेत म्हणालात तुम्ही? तांदूळ आणि बाजरी. बरं, त्याचं प्रमाण किती घेतलं आपण? समसम प्रमाण. आणि दोन्ही मिळून 1 वाटी तांदूळ आणि बाजरीचं पीठ. बरं. आणि त्याच्यात काय मिक्स करायचं? कैरी. पण हिचा रंग जरा पिवळा आहे, म्हणजे ही थोडीशी पिकलेली आहे का? हो. बरोबर ना? म्हणजे अगदीच कच्ची कैरी नाही. चालेल, ही याच्यात मिक्स करायची. पुरेल तेवढा? हो. बरं. 1 वाटी पिठाला 2 चमचे कैरीचा किस. आता मिरची आणि कोथिंबीर मिक्स वाटण केलं. बरं, म्हणजे आपण जसा ठेचा करतो तशा पद्धतीने. बरं, फक्त मिरची आणि कोथिंबीर. बरं, ते किती लागणार आहे? चवीप्रमाणे थोडं तिखटच पाहिजे तसं. पुरेल तेवढं? हो. बरं. आता कोथिंबीर. मग आपण याच्यात मिरची सोबत कोथिंबीर घेतलेली असताना वरून दिसतं. अच्छा, बरं, दिसायला छान दिसावं म्हणून. ठीक आहे. मीठ चवीपुरतं. आता हे काय करायचं? पाणी घालून मिक्स करायचं. पाणी घालायचं. बरं, पाणी किती लागणार आहे सांगा. पुरे घालू अजून पाणी? हो. लागणार असेल तर सांग. लागणार आहे. हे थोडंसं पातळच ठेवावं लागतं का? बरं. मग आंबा तुमच्या घरात किती वेगवेगळ्या पद्धतीने कसा सगळे एकत्र बसून खातात तुम्ही सांगितलं. पण मग हे जे पदार्थ तुम्ही करता हे तितक्याच आवडीने खातात सगळे? हो, सगळे आवडीने खातात. वा. मे महिन्यात आमच्याकडे असंच वेगवेगळे प्रकार काय करतात. आंब्याची सांधणं, फणसाची सांधणं. बरं. अरे हा, फणसाची पण सांधणं. बरं. फणसाचे प्रकार वेगवेगळे केले जातात. वा वा वा. तुम्हाला हे हवं तसं मिश्रण तयार झालंय? बरं, पुढे काय करायचं? आता ते पानावर थापायची आणि मग शेकवायचं. आपण तव्यावरही थापू शकतो ना? हो. ठीक. आपण आता हे तव्यावर थापून पाण्याचा हात लावायचा तव्या पानाला.
हे आता थापून झालंय. आता काय करायचं? आता विस्तव पेटवायचं. विस्तव पेटवायचा. पण मला एक सांगा, मग जेव्हा तवा गरम होईल तेव्हा ते केळीचं पान नाही जळणार? हे थोडं जळतं, पण केळीच्या पानाचा वास येतो त्या पानगीला एक प्रकारचा. वा वा वा, त्याचं एक फ्लेवर. बरं मला सांगा, हे आपण जे आता करतोय चुलीवर, ते आपण गॅसवरही करू शकतो ना? हो, गॅसवर. किती वेळ लागतो साधारण पानगी तयार व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. चला मग आंब्याची पानगी तयार होतीये तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंब्याची पानगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, बाजरीचं पीठ, आंब्याचा किस, कोथिंबीर मिरचीचं वाटण, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये तांदूळ आणि बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये आंब्याचा किस, मिरची, कोथिंबीरीचं वाटण, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तव्यावर केळीचं पान ठेवून त्यावर हे मिश्रण थापावं आणि पानगी शिजवून घ्यावी. साहित्य आणि कृती लिहून घेईपर्यंत आपली कृती झाली सुद्धा. पानगी तयार आहे ना? हो. चला आता आपण ही ह्याच्यात काढूया पटकन. सावकार. आता आपण आंब्याची पानगी केली, गरम गरम खाल्ली मी. वा. आता आपण काय करणार आहोत? आंब्याची कचोरी. आंब्याची कचोरी. मला नाही वाटत हा तुम्हाला सासूबाईंनी शिकवला असेल. नाही. मग कुणी शिकवला? एक प्रयोग करून बघितला, कचोरीमध्ये आंबा घालून कसं लागतं. कचोरीमध्ये आंबा घालून. आंब्याने परवानगी दिली का पण? कारण किती वेगवेगळे आंब्याचे पदार्थ आपण पाहतोय. आंब्याची कचोरी, वा, आम्हाला खूप आवडेल पाहायला, हो की नाही? चला आता काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. किसलेली कैरी, मळलेली कणिक, कुस्करून घेतलेला बटाटा, तिखट आणि मीठ. आंब्याच्या कचोरीसाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेलच. आता आपण कृती करूयात. काय करायला लागतं सगळ्यात आधी? त्या भांड्यामध्ये आपण सारण तयार करणार. सारण तयार करणार जे आपल्याला कचोरीत भरायचं. कचोरीत. बरं, हे इथे ठेवतो. हे काय घेतलं आपण? आंब्याचा किस, कच्च्या कैरीचा किस आहे. कच्च्या कैरीचा, पण ती जर अशी म्हणजे पिकण्याकडे तिची सुरुवात झालेली असणार. त्याचा आंबटपणा खूप कमी असतो. कमी होतो. बरं, ठीक. किती कैरीचा आहे हा? हा आहे एका कैरीचा, छोट्या. बरं. पण तर एवढा नाही लागणार. बरं, ठीक. 2 चमचे. हो. बरं. बटाटा आहे कुस्करून घेतलेला. उकडून घेतलेला आहे ना? उकडवून. बरं. आता काय घालायचं? यामध्ये मीठ आणि तिखट. आपण ह्याच्या आधी जी डिश केली ती पण थोडीशी खमंग होती. ही पण खमंग आहे. बरं. आता हे मिक्स करायचं. बरं, हे मिक्स करताना मला एक सांगा की आता परदेशात यावर्षी हापूस किंवा आपला भारतातला आंबा जात नाहीये. त्याचं त्यांनी कारण दिलंय की तो खराब झालाय किंवा त्याचं काहीतरी बरेच कारण देत आहेत. तुम्हाला काय वाटतं? आता तुमचं तर आंब्याचं काय म्हणतात, तुमच्या स्वतःच्या बाग आहेत, तुम्ही स्वतः आंबा पाठवता, तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का ते? नाही, बरोबर नाही. त्यांनी फळमाशीचा त्रास, म्हणजे फळमाशीमुळे हे होतो, बाजूतो आंबा कीड होते म्हणून त्यांनी नाहीच नको सांगितलंय. पण फळमाशी आंब्याला नाही त्रास होत तसा लवकर, कारण आंबा लवकर होतो. आणि फळमाशीचा त्रास हा पावसात होतो. फळमाशी म्हणजे काय? एक प्रकारची माशी असते, ती फळावर बसल्यानंतर त्यामध्ये फळामध्ये कीड येते. बरं, मग तसं झालंय का खरंच? जर आंबा उशिरा पावसात असेल गेलेला किंवा पाऊस पडला तर मग आंब्यामध्ये कीड होती. बरं, पण त्यांच्या म्हणण्यात तसं झालंय का आपल्या आंब्यांमध्ये? आपल्या इथे नाही अजून झालेलं, पण आमचा आंबा तसा लवकर होतो, पावसात होत नाही. बरं बरं बरं. जो तोतापुरी का बाटली हापूस वगैरे पावसामध्ये आंबा होतो त्यामध्ये होते. अच्छा, बरं. हे झालं तुमचं मिक्स करून? हो. आता काय करायचं? हे आता याच्या लाट्या करून त्यामध्ये सारण भरायचं. ठीक आहे, मग आपण इकडे ठेवूया थोडंसं. बापरे, फारच भन्नाट आहे. हे कचोरीसाठी लागणारं सारण आपण तयार केलंय. तोंडाला पाणी सुटतं कैरी आंबा म्हणलं. चला आता हे सारण तयार झाले, आपण कचोरी तयार करूया. आधी काय करायला लागतं? पोळपाटावर लाट्या तयार करून. बरं, लाट्या तयार करून घ्यायच्या सगळ्या पोळपाट. मी ते खाऊन एवढ्या करता बघितलं की कचोरी आपल्याला वेगळी काहीतरी आहे ती खाऊन बघणारच. ती सारण खाण्याची जरा मजा आहे आणि ती मजा आली मला. किती करणार आहात साधारण तुम्ही अंदाजे कचोऱ्या? 4-5 म्हणजे फक्त माझ्या पुरत्या. ठीक आहे.
आंब्याच्या कचोऱ्यांचं सारण आपण त्या लाट्यांमध्ये भरलं आणि आता कचोरी तयार आहे. आता फक्त तळायची. किती वेळ लागतो साधारण तळून व्हायला? एक 10-5 मिनिटं. 5-10 मिनिटं. मग तुम्ही हे तळायसाठी आता टाका त्याच्यात. 5 मिनिटात आंब्याची कचोरी तयार होईल ना? तयार होईल. चला 5 मिनिटात कचोरी तयार होतीये. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या या कचोरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंब्याची कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कैरीचा किस, मळलेली कणिक, कुस्करलेला बटाटा, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम तव्यावर 2 चमचे कैरीचा किस घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, मीठ आणि तिखट घालून सारण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची लाटी करून त्यामध्ये सारण भरावं आणि त्यावर दुसरी लाटी ठेवावी आणि कचोऱ्या तयार कराव्यात. या आंब्याच्या कचोऱ्या गरम तेलामध्ये कडकडीत तळून घ्याव्यात. वा, आंब्याची कचोरी तुम्ही आम्हाला दाखवली, आंब्याची पानगी पण करून दाखवली. आता तिसरा पदार्थ काय? आंब्याची पुरणपोळी. काय? आंब्याची पुरणपोळी. कशाला एवढा अट्टाहास? आधीच पुरणपोळी आमचा वीक पॉइंट, त्यात आंबा आमचा वीक पॉइंट. आता हे दोन्ही एकत्र केल्यावर मग किती प्लस होणार आहे अजून? कशी काय ही तुम्हाला कशी सुचली? सर, पुरणपोळी करताना आंबा घालून बघूया, आंब्याचा स्वाद वेगळा येतो म्हणून आंब्याचा रस घालून खायचा. माझ्या तर लक्षात आलं नेमकं काय होत असेल. म्हणजे बघा, तुम्ही राहता कोकणात, त्यात तुमच्या आंब्याच्या बागा आहेत, तुमचं सतत डोळ्यासमोर आंबा असेल. आता हा पदार्थ मी करते, अरे आंबा घालूया का? घातला आंबा, अरे हे झालं. असं तुम्हाला प्रत्येक पदार्थ करताना काहीतरी वेगळं सुचत असेल, हो की नाही? चला, काय हरकत नाही, पण आम्हाला खूप आवडतं असं वेगळं काहीतरी. पाहूयात मग आंब्याची पुरणपोळी. काय साहित्य लागतं ते सांगा. हा आंब्याचा रस, कणिक आहे मळलेली, खोबरं, तूप, गूळ, मीठ. आंब्याच्या पुरणपोळीचं साहित्य आम्ही पाहिलं. आता आपण कृती करूयात. काय झालं आता? टेन्शन आले का? नाही. 2 रेसिपी एवढ्या छान केल्या, मग आता तिसरीला कसं काय टेन्शन? टेन्शन नाही ना? नाही. चुलीवर स्वयंपाक करायची तुमची सवय मोडली का? हो. बघा, हरकत नाही. काय करायला लागतं आधी? आधी पुरण, खोबरं, रस मिक्स करायचं. बरं, किती वाटी खोबरं घेतलं आपण? हे आपण 1 वाटी खोबरं घेतलंय. बरं, 1 वाटी रस घालूया, आंब्याचा रस. बरं, हे परतून घ्यायचं आपल्याला. आता काय घालायचं ह्याच्यामध्ये गूळ घालायचं. गूळ घाला. सगळं लागेल तेवढा? हो. बरं, आपण एरवीच्या पुरणपोळीमध्ये कसं जायफळ वगैरे घालतो, त्याच्यानंतर आपल्याला खूप अशी झोप येते पुरणपोळी खाल्ल्यावर, तसं ह्याच्यात घालणार का आपण? नाही घालणार, कारण आंब्याचा स्वाद येणार नाही. अच्छा, हा, आंब्याच्या रसाचा जो स्वाद आहे त्यामध्ये आणखीन कोणता स्वाद नाही घालणार. बरोबर, ठीक. बरं, आपल्याला हे आता काय करायला लागतं? हे पूर्ण आटवायला लागणार. तो गूळ त्याच्यात? हो, गूळ वितळून पूर्ण गोळा होईपर्यंत आटवायचं. बरं, आणि मग कणकेच्या गोळीमध्ये भरायचं, जसं आपण मग अशी कचोरीत सारण भरलं तसं. चला, मग आपण आता हे छान पूर्ण आटवून घेऊयात आणि मग ते कणकेच्या गोळ्यामध्ये भरूयात. आंबा पुरणपोळी आता तयार आहे. किती वेळ लागतो साधारण हिला भाजायला? 1-2 मिनिटं. 2 मिनिटं. 2 मिनिटात आंबा पुरणपोळी तयार होती. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंब्याचा रस, मळलेली कणिक, ओलं खोबरं, तूप, गूळ आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये ओलं खोबरं, 1 वाटी आंब्याचा रस आणि गूळ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची बारीक करून त्यामध्ये हे आंब्याचा रस आणि खोबऱ्याचं मिश्रण भरावं आणि लाटी बंद करावी. आंब्याची पुरणपोळी लाटावी, तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
आज आंब्याचे 3 खूप वेगळे पदार्थ आपल्याला पाहायला मिळाले, नवीन रेसिपीज आम्हाला शिकायला मिळाल्या आणि म्हणून झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू सो मच. पण तुम्हाला आज मी खूप दिवसांनी चुलीवरती स्वयंपाक करायला लावला, त्रास नाही झाला? नाही. आवडलं ना तुम्हाला? हो. चला, त्यांना तर आवडलं, पण तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. रेसिपीज कशा वाटल्या तेही नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. दापोलीतल्या गुडघे गावात आज आपण दांडेकरांच्या या आमराईमध्ये आलो आणि आंब्याचे हे वेगवेगळे पदार्थ या काकूंनी आपल्याला करून दाखवले, तुम्हाला शिकायला मिळाले. खूप बरं वाटलं तुमच्याकडे येऊन. तुम्ही एवढं छान आम्हाला हे सगळं करून दाखवलं आणि धन्यवाद की तुमच्या आमराईमध्ये तुम्ही आम्हाला हे सगळं करण्याची परवानगी दिली. थँक्यू सो मच. आणि आता तुमच्या आईने हे पदार्थ नेहमीच घरी केले असतील, पण आज माझ्यासोबत आपण त्याचा आस्वाद घेऊया, चालेल? तुम्ही घ्या आता निरोप. हे सगळे पदार्थ नक्की ट्राय करा, मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला पहिली रेसिपी जी सांगणार आहात तिचं नाव काय? दुधी भोपळ्याची आंबा घालून, अर्धवट पिकलेला आंबा घालून केलेली भाजी. आता दुसरी भाजी काय? पनीर कैरीची भजी करूया. आता आपला तिसरा पदार्थ काय? आता आपण आंबा पनीर डिलाईट म्हणून एक स्वीट डिश करूया. बर.